नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विनोदोगातली ही तुटेना मालिकेतील रोहन सरपोतदार म्हणजेच अभिनेता राज मोरे यांची खरी जीवन कहाणी। विनोदोगातली ही तुटेना या झी मराठीवरील मालिकेत रोहन सरपोतदारची भूमिका साकारणारा अभिनेता राज दीपा मोरे याचे खऱ्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास प्रेरणादायी आहे। राजचे बालपण बदलापूरमध्ये गेले। त्याचे वडील लहानपणी सोडून गेल्यामुळे आईनेच त्याचा एकटीने सांभाळ केला। त्याची आई एक शिक्षिका असून तिने वडिलांविना राजला खंबीरपणे वाढवले। आई कामावर गेल्यावर राज घरी एकटा असताना टीव्हीवरील पात्रांची नक्कल करायचा। तिथूनच त्याला अभिनयाची ओढ लागली। अभिनयाची आवड जोपासत असतानाच राजने त्याचे शिक्षणही गांभीर्याने पूर्ण केले। त्याने मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही पदवी घेतली। त्याने 2018 मध्ये पहिल्यांदा एका ऑडिशनसाठी पाऊल उचलले होते। 2020 पासून त्याचा खरा अभिनयाचा प्रवास सुरू झाला। त्याला सहज यश मिळाले नाही। राजने अनेक वर्ष नकार आणि अपमान सहन केला। ऑडिशनसाठी तो पहाटे 4 वाजता उठून बदलापूर ते अंधेरी असा 2 तासाचा प्रवास लोकलने करायचा। रांगामध्ये उभे राहणे आणि रिकाम्या हाताने घरी परतणे हे त्याच्या आयुष्याचा भाग होता। मालिकांमध्ये मुख्य भूमिका मिळण्यापूर्वी राजने क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया यासारख्या लोकप्रिय क्राईम शोजच्या काही भागांमध्ये काम करून आपला अनुभव वाढवला। राजने अनेक नामांकित ब्रँडच्या जाहिरातींमध्येही काम केलं आहे। राजला खरी प्रसिद्धी नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील विराज जहागीरदार या भूमिकेमुळे मिळाली। नवरी मिळे हिटलरला मालिकेतील विराज जहागीरदार ही त्यांची भूमिका कमालीची गाजली। त्यामुळे त्याला विनोदोगातली ही तुटेना मध्ये मोठी संधी मिळाली। राज आपल्या नावामध्ये आईचे नाव दीपा अभिमानाने लावतो। त्याच्या आयुष्यात त्याच्या आईचा मोठा वाटा असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे। बदलापूरहून मुंबईला येताना लोकल ट्रेनच्या गर्दीतून प्रवास त्याने आपले स्वप्न जपली आहेत। तो सोशल मीडियावरही बराच सक्रिय असून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला विनोदोगातली ही तुटेना या मालिकेतील रोहन म्हणजेच अभिनेता राज मोरे यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।